वालसवंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचा पालटला नक्षा. डॉक्टर निलेश मडेकर यांच्या कार्यतत्परतेमुळे रुग्णांना मिळतोय मोठा आधार. वालसवंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात 5 रुपयेवाला डॉक्टरची नागरिकांना घरपोच सेवा. नागरिकांनी मानले डॉक्टर निलेश मडेकर यांचे आभार. भोकरदन तालुक्यातील वालसवंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या परिसरातील ग्रामीण भागासाठी आरोग्याचा एक विश्वासार्ह आधारस्तंभ बनलाय. काही काळापूर्वी वैद्यकीय अधिकारी मिळणे दुर्मिळ असलेल्या केंद्राचा कायापालट झाला असून येथे रुग्णांची मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे. वालसवंगी येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश मडेकर आणि तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमजद अलकसेरी यांनी येथे रुजू होऊन या केंद्राचा नक्षा पालटवून टाकलाय. सध्या आरोग्य केंद्रात दररोज जवळजवळ 100 ते 150 रुग्णांची बाह्यरुग्ण तपासणी होते. येथील कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश मडेकर, डॉक्टर अनुष्का भुते हे कायम दवाखान्यात उपस्थित राहून रुग्णांना वैद्यकीय सेवा देतात. शिवाय दवाखान्याच्या वेळेव्यतिरिक्त देखील रुग्णांना अडीअडचणीच्या वेळी घरी जाऊन सेवा देतात. या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आजूबाजूची 8 गावे येतात. त्या ठिकाणी देखील आरोग्य सेवा देण्याचे काम अविरत सुरू आहे. तसेच मानव विकास मिशनचे कॅम्प वेळोवेळी येथे होतात आणि अनेक प्रसूती येथे सुखरूप करण्यात आल्या. विशेष म्हणजे एकाच दिवशी चक्क 6 सुखरूप प्रसूती डॉक्टर निलेश मडेकर यांनी केल्यात. रुग्णांना वेळेवर योग्य उपचार व औषधी येथे मिळत असून हे केंद्र आता हक्काचा दवाखाना अशी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले. शिवाय परिसरातील गरजू रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. त्यामुळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र एक आदर्श आरोग्य केंद्र म्हणून ओळख निर्माण झाली आहे, अशी माहिती वालसवंगी येथील गणेश गाडेकर, कृष्णा हिरालाल नागपुरे, कैलास धामोणे, महिलाताई, पत्रकार विशाल असवार, वालसवंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय व कर्तव्यदक्ष डॉक्टर निलेश मडेकर यांनी बोलताना दिली. हरी बोराडे, जी इंडिया 24 तास, जालना. आमच्या गावात डॉक्टर निलेश मडेकर ज्यापासून पीएचसी रुजू झाले त्यापासून आमच्या गावाचे भाग्य लाभले. आमच्या गावात 200 पिढी 200-250 महिला असे पुन्हा गर्भवती महिला इथं आरोग्य केंद्रामध्ये पुन्हा आम्हाला बोलायला जायची वेळ डॉक्टर साहेबांमुळे बोलायला जायची वेळ आतापर्यंत आली नाही. आमच्या डिलिव्हरी डॉक्टर साहेबच करतात महिलांच्या. आमच्या वादी पीएचसी असे आहे की आम्हाला बोलायला जायची अशी आठवण येत नाही. आमचे डॉक्टर निलेश मडेकर पेशंटला खूप अशी सुविधा देतात. त्यांच्या घरापर्यंत जातात. रात्रीची वेळ आहे त्यांच्या घरापर्यंत जातात, त्यांची तपासणी करतात. आमचे डॉक्टर निलेश मडेकर खूप सुंदर असे आरोग्य केंद्र आमच्या गावात चालत आहे. काय नाव आपलं आणि काय सांगाल प्राथमिक आरोग्याच्या संदर्भात? नमस्कार, मी विशाल असवार, दैनिक जालना नायक पत्रकार तथा केंद्रीय पत्रकार संघटनेचा जालन्याचा जिल्हा अध्यक्ष. आपण आज ही जी वालसवंगीची पीएचसी बघत आहात तर हा पूर्ण कायापालट फक्त डॉक्टर निलेश मडेकर व तत्कालीन यमो डॉक्टर अहमद अलकसरी यांच्या परिश्रमामुळे या पीएचसीचा संपूर्ण कायापालट झालेला आहे. अगोदर या पीएचसीची परिस्थिती अशी होती की या पीएचसीला मेडिकल ऑफिसर म्हणून रुजू व्हायला कोणीच तयार नव्हते. अगदी संपूर्ण जिल्ह्याचे आरोग्य यंत्रणेने अथक प्रयत्न केले की या ठिकाणी डॉक्टर पाठवावा, परंतु या ठिकाणी कोणीच डॉक्टर त्या ठिकाणी रुजू होत नव्हता. त्यानंतर मग या ठिकाणी अहमद सर आणि निलेश हे त्या ठिकाणी रुजू झाले आणि या दोघांनी या संपूर्ण पीएचसीचा एकदम कायापालट करून टाकला. आज आपण बघत आहोत या ठिकाणी दररोजच्या 100 ते 150 ओपीडी या ठिकाणी होत आहे. म्हणजे ग्रामीण रुग्णालयासारखी परिस्थिती आज या ठिकाणी या दोघांनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. विविध चाचण्या असेल, मोफतची औषधी असतील किंवा घरी जाऊन जे रुग्ण या पीएचसी मध्ये त्यांच्या आरोग्याच्या अपरिहार्य कारणामुळे येऊ शकत नाही, तर या डॉक्टर साहेबांनी अगदी घरी जाऊन त्यांची तपासणी केलेली आहे आणि आजही त्या ठिकाणी ते करत आहात. म्हणजे अगदी गावचा भूमिपुत्र असल्याने या गावातील सर्व रुग्णांचे किंवा परिसरातील देखील त्या ठिकाणी जे पीएचसी अंतर्गतचे गाव आहे त्या सर्वांचा एक हक्काचा दवाखाना हा झालेला आहे. म्हणजे इथं रुग्णांना अगदी व्यवस्थितरित्या ट्रीट केले जातं. त्यांना बरं होण्याकरता त्या ठिकाणी औषधी असतील, मार्गदर्शन असतील, हे केलं जातं. शिवाय ज्या रुग्णांना
रुग्णवाहिकेची गरज आहे त्यांना इमर्जन्सीमध्ये तातडीनं रुग्णवाहिका देखील या डॉक्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत आहे. एकूण जर आपण परिस्थिती बघितली तर खरोखरच या PSC मुळे रुग्णांची मोठी अडचण दूर झालेली आहे. आज आपण बघत आहोत की जे लहान लहान मुलांना बुलढाण्याला त्या ठिकाणी ऍडमिट करावं लागतं, व्हायरल असेल किंवा इतर आरोग्याच्या दृष्टीनं, तर ते मुलं देखील निलेशनी या PSC अंतर्गतच इथंच त्यांची ट्रीटमेंट केलेली, म्हणजे आर्थिक बचत केली, वेळेची बचत केली व एकूणच या गावची आरोग्य परिस्थिती सुधारण्याकरता त्यांनी अथक परिश्रम घेतलेले आहे. तर सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी त्या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. काय नाव आपलं डॉक्टर साहेब आणि कोणत्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तुम्ही आणि किती दिवसांनी इथं रुजू झालेले आहे, काय सांगाल याविषयी? माझं नाव डॉक्टर निलेश मळेकर. मी जवळपास 2021 पासून इथे ऍज अ मेडिकल ऑफिसर म्हणून आहे. आणि जेव्हापासून नियुक्ती झाली आहे त्याच्या अगोदर डॉक्टर नव्हते इथे 2-3 वर्ष अगोदर. तेव्हापासून जे समजा आमचे काम आहेत, जे आमचे डेली रुटीनचे काम आहेत ते तर आम्ही व्यवस्थित आमच्या पद्धतीने करतोच. पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या पॅलेटिव्ह केअर मोहीम आहे, तिथे जाऊन एखादा रुग्ण हॉस्पिटलपर्यंत नाही पोहोचू शकत, ती पॅलेटिव्ह केअर मोहीम पण आम्ही चांगल्या प्रकारे राबवतो. कॅम्प होता का इथं? हो, मानव विकास कॅम्प पण होतात. आणि असं लक्षात आलं की अगोदर गावकऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही याच्या अगोदर इथे डिलिव्हरी पण नव्हती होत. मी आल्यापासून मी इथे जवळपास आतापर्यंत 6 डिलिव्हरी केल्यात. आणि नाईटला इमर्जन्सी सेवा असली किंवा आजूबाजूच्या आरोग्य केंद्रातील एखादे वैद्यकीय अधिकारी नसले तरी त्यांचे पोस्टमॉर्टम पण मी केलेले. MLC जे असतात, मेडिकल लिगल केस, त्या मेडिकल लिगल केसेस मॅक्झिमम सगळ्यात जास्त माझ्या PSC येतात. आणि मेडिकल लिगल केस येण्याची वेळ नसते ठराविक, रात्रीला येऊ शकते 12 वाजता, किंवा दुपारी कोणत्याही ऑफ टाइमला पण ती MLC केस येत असते. तर अशा वेळेस मी जेव्हा मला कॉल येतो मी लगेच PSC ला हजर होतो. आणि त्याचा माझ्याकडे रेकॉर्ड पण आहे, मी कोणत्या वेळेला किती MLC केलेले आहेत. आज आपण भोकरदन तालुक्यातील वालसंगी या प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की डॉक्टर निलेश मळेकर ज्या दिवसापासून या प्राथमिक आरोग्य केंद्राला आलेले आहेत त्या दिवसापासून त्यांची 24 तास सेवा या ठिकाणी ते देत आहेत. आणि या OPD मध्ये दररोज 100 ते 150 रुग्ण इथं उपचार घेतात. आणि डॉक्टर साहेबाबद्दल खूप म्हणजे त्यांचे अभिनंदन करतात. आणि त्यांना केव्हाही फोन केला तर ते सांगतात की डॉक्टर साहेब आम्हाला घरी सुद्धा येऊन या ठिकाणी आम्हाला ते या आरोग्य सुविधा पुरवतात आणि केव्हाही तत्पर राहतात. आता एकाच दिवसामध्ये त्यांनी 6 महिलांच्या प्रस्तुती केल्या, त्याबद्दल सर्व गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहेत. तरी मी सुद्धा माझ्या या चॅनलच्या वतीनं डॉक्टर मळेकर साहेब यांचे अभिनंदन करतो. मी हरी बोराडे, जी इंडिया 24 तास न्यूज, जालना. नमस्कार, माझं नाव कृष्णा हिरालाल नागपूरमे, राहणार वालसंगी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आमच्या आरोग्य म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये 2-4 वर्ष अगोदर डॉक्टर नव्हता. त्यावेळेस आमच्या वालसंगीची परिस्थिती इतकी गंभीर होती की आम्हाला जे तपासणी करायचे वेळ होता, म्हणजे त्यावेळेस आम्हाला जे ट्रीटमेंट पाहिजे होती त्यावेळेस भेटत नव्हती. पण आमच्या गावचे जे डॉक्टर निलेश भाऊ, डॉक्टर मळेकर साहेब हे जेव्हापासून आले तेव्हापासून आमच्या वालसंगीचं भाग्यच खुललं असं म्हणाले हरकत नाही. आणि रोज कम से कम 100-150 पेशंट आरोग्य केंद्रामध्ये तपासणीसाठी येतात. आणि एखाद्या वेळेस कधी डे नाईट किंवा कोण्याही प्रसंगी आपण त्यांना कधी फोन केला की डॉक्टर साहेब अशी अशी भानगड आहे, आमचं पेशंट खूप आजारी आहे किंवा त्याला आम्ही दवाखान्यापर्यंत आणू शकत नाही, तर त्यावेळेस ते स्वतः घरी येऊन त्याचे उपचार करतात. आणि इथंच थांबतो. अभिनंदन तुमचं. मी कैलास दामोने, रामधन तुलसीराम दामोने, वालसंगी, राहणारा वालसंगी, भोकरदन तालुका, जिल्हा जालना. निलेश मळेकर डॉक्टर साहेबांची मी विनंती करतो की लय चांगले डॉक्टर साहेब आहे, कधी पण आलो आम्ही कधी पण इलाज होतो. साहेब इथे 24 तास राहतात आहे. आमचे हे मान्य आहे की डॉक्टर साहेब इथे 24 तास राहिले पाहिजे आणि त्याची बदली नहीं झाली पाहिजे. मी 2 शब्द. धन्यवाद. क्या नाम है अपना ताई? सानिया। क्या बोल सकते हैं अपने डॉक्टर साहब यहाँ पर अच्छी सेवा देते हैं क्या आपको? हाँ, ठीक है जी। आप कहाँ के? यहाँ की वालसंगी। तो कितने दिन से तुम आप ये दवाखाने में आते हैं?
चालू रहते ना? हाँ चालू है। तो सेवा देते क्या नहीं देते डॉक्टर साहब? हाँ देते। अच्छा.